मी कामाला लागल, हालेलुया. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाकडे प्रार्थनेचं फळ मागा की देवा माझा लेकरू उठून चालू दे, फिरू दे, आम्ही तुझ्या राज्याला काही कमी पडू देणार नाही. हालेलुया. प्रार्थनेचं फळ देवाला मागा, नमस्कारा देवाला. जसं गिदोन तिथं प्रार्थना करत आहे, जर मला तू हे काम दिलंय, कुणाला इस्रायली लोकांना वाचवण्याचं, कारण गिदोनकडे काय होतं, सामर्थ्य होतं, शक्ती होती गिदोनमध्ये, युद्ध करण्याची कला होती. हालेलुया. आणि देवाने त्याला नियुक्ती केलं, पण त्याला चेक करायचं होतं प्रार्थना करून. जर तू मला नियुक्ती केले, जर तू मला हे काम दिले, तर मी प्रार्थना करतो की उद्या दहीवर येऊ दे आणि वाटीवर पाणी निघू दे, असं निघू दे. आणि तसंच झालेलं आहे. पुन्हा म्हणतो की सुकून जाऊ दे, सुख होऊ दे. दोन प्रकारे प्रार्थना करून बघितलं आणि देवाला तशाच प्रकारे उत्तर दिलं. तसं तुमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही देवावर अवलंबून राहा. देवाला म्हणा असं होऊ दे, माझा मुलगा नीट झाला, या माझ्या मुलीचं लग्न चांगलं होऊ दे, काहीतरी नवस देवाला बोला. तसं होणार आहे. हे प्रार्थनेचे फळ आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जर प्रार्थनेचे फळ आपल्यात येत नाहीत, या लागत नाही, तर देव आपल्या सोबत नाही समजायचं. हालेलुया.